हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 44. तुझ्यासोबत महत्वाचं काहीतरी बोलायचंय, चल लवकर, सम्राट म्हणाला. आद्या स्तब्ध होत त्याच्याकडे पाहू लागली. असं का बघतेस, चल, सम्राट म्हणाला. आद्याने नाही म्हणून मान डोलावली. का, सम्राटने विचारले. सिद्धराजने कॉलेज बाहेर त्यांना न सांगता पाऊल ठेवायचं नाही असं सांगितलंय. आद्या उत्तरली. सिद्धराजसाठीच सांगतोय ग मी, चल लवकर, म्हणत सम्राटने आद्याचा हात पकडला आणि तिला ओढतच तो आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. आता पुढे. सम्राट आद्याला कॉलेज बाहेर घेऊन आला. आद्याने त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि त्याच्यापासून 2 पावलं लांब उभी राहिली. असं कोणाला जबरदस्ती करणं चांगलं नसतं, शांतपणेच ती त्याला म्हणाली. अगं तिथे खूप आवाज होता ग, मी काय बोलतोय ते तुला ऐकायलाच आलं नसतं, म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. मला फक्त सांग, सिडचा बर्थडे प्लॅन काय ठरलाय, सम्राटने विचारलं. सिद्धराजचा बर्थडे आहे, आद्याने डोळे मोठे करतच विचारलं. तुला बोलला नाही का तो, सम्राटने पुन्हा विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलावली. म्हणजे तुझं प्लॅनिंग झालं नसेल ना, सम्राटने विचारलं. मला तर आजच कळलं ना त्यांचा बर्थडे आहे. कधी आहे बर्थडे, आद्याने विचारलं. नेक्स्ट वीक, सम्राट उत्तरला. एवढ्या लवकर, आद्या तोंड पाडतच म्हणाली. उलट खूप उशिरा आहे असं बोल. माझ्या डोक्यात एक छान प्लॅन आहे, हेल्प करणार काय? आपण दोघे मिळून त्याला छानसं सरप्राईज देऊयात, सम्राट म्हणाला. आद्याने मागचा पुढचा विचार न करता लगेच हो म्हणून मान डोलवली. सिडला कळता कामा नये की आपण त्याला सरप्राईज देणार आहोत ते. गंभीर भाव चेहऱ्यावर आणतच सम्राट म्हणाला. नाही कळणार. कसा करायचा बर्थडे आणि किती खर्च येणार ते पण सांग, आद्या म्हणाली. वेडी आहे का, मी असताना पैशांचं का टेन्शन घेतेस, सम्राट म्हणाला. तरी किती खर्च येईल, आद्याने विचारलं. साधारण 1-2 लाख धरून चाल, सम्राट म्हणाला. केक तर 300 पर्यंत येतो, वेफर्स चॉकलेट पकडून तर 200-300 होते, 1000 पर्यंत तर बसायला हवं ना सगळं, आद्या भोळेपणानेच म्हणाली. 300 रुपयाचा केक आणि चॉकलेट वेफर्स तू बर्थडेला वाटणार? 25वा बर्थडे आहे ग त्याचा, थोडं स्पेशल नको का व्हायला? आणि आम्ही पेशवे लोक असा साधा सुद्धा बर्थडे नाही करत, आणि तुझ्याकडून पैसे वगैरे नकोयत मला. आपण त्याला सरप्राईज देणार आहोत, त्यासाठी मला तुझी मदत हवीये, सम्राट म्हणाला. मला आवडेल मदत करायला, आद्या म्हणाली. तितक्यात कॉलेजची रिंग झाली. आज तू कॉलेजमध्ये जा, हॉल बुक झाला की आपण दोघे डेकोरेशनचं बघूयात, सम्राट म्हणाला. तसं ओके, म्हणत आद्याने मान डोलवली. मला पण कामावर जायचंय, बाय, म्हणत सम्राटने तिथून पळ काढला. आद्या मात्र तिथेच उभी राहून त्याला तिथून जाताना पाहू लागली. डोक्यात काहीतरी सुरू होतं तिच्या. कॉलेजमध्ये न जाता तिने सरळ बँक गाठली. अकाउंटमध्ये जमा असलेले पैसे तिने काढले. 20,000 पर्यंत तरी जमले होते. सिद्धराजला काय गिफ्ट करू मी, स्वतःलाच तिने प्रश्न विचारला. बँकेत बसून ती विचार करू लागली. खूप काही तिच्या डोक्यात चालू होत. हा वाला बर्थडे एकदम हटकी करायचा होता तिला. सिद्धराजचा बर्थडे आहे हे कळल्यापासून चेहऱ्यावर तेज आणि ओठांवर स्मित उमटलं होतं तिच्या. एखादा सण आलाय आणि त्याच्या पूर्वतयारीला आपण लागलोय असं काहीसं वाटत होतं तिला. इथे सीडला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, फोन उचलतच त्याने कानाला लावलं. हॅलो, एक मधाळ आवाज त्याच्या कानी पडला. रागातच तो फोन कट करणार, पण
सिड प्लीज फोन कट करू नकोस प्लीज, ध्रुवी विनवणी करतच म्हणाली. सिडने मनातून उफाळणाऱ्या आगीला शांत केलं. फोन घट्ट कानावर धरत तो शांत बसून राहिला. तुझ्या मागे मागे पुन्हा नाही करणार मी. हे शहर सोडून जाण्याचा विचार केलाय मी. आज सकाळी जे काही मी वागली त्याबद्दल विचार करून मला स्वतःलाच खजेल झाल्यासारखं वाटतंय. आय एम सॉरी फॉर दॅट, ध्रुवी म्हणाली. सिड काहीतरी प्रतिक्रिया देईल अशी तिला अपेक्षा होती, पण सिड निशब्द होता. मी तुझ्या ऑफिस जवळ आहे, प्लीज एकदा भेट प्लीज, ध्रुवी म्हणाली. तिच्या त्या आवाजावरून ती रडत आहे असं त्याला जाणवलं. सिड प्लीज, पुन्हा ती म्हणाली. सिडने फोन कट केला. डोकं धरून तो बसला. जाऊ की नको हा विचार करायला त्याला खरं तर जास्त वेळ नाही लागला. पॅड करून चेअरवरचा तो उठला आणि ध्रुवी हा विषय आजपासून कायमचा मिटवायचा असं त्याचं ठरलं होतं. ध्रुवीला भेटायला म्हणून तो ऑफिस बाहेर पडला. फुटपाथवर ती बसली होती. बाजूलाच तिची भली मोठी सॅक होती. सिडला खरं तर विश्वासच बसत नव्हता की ध्रुवी इतक्या सहजासहजी आपला पिच्छा सोडेल. तिच्या समोर जाऊन तो उभा राहिला. ध्रुवीने मान वर करून पाहिलं. सिड खरंच आपल्यासमोर उभा आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्याकडे बघतच ती उभी राहिली. नजरेत अपराधीपणाचे भाव होते. सॉरी, कान भरतच ती सिडला म्हणाली. माफ करत नाही म्हणून वारंवार कॉल करून इरिटेट करणार असशील तर इट्स ओके बोलेल, पण इट्स ओके बोलल्यावर जर तू तसली चूक पुन्हा करणार असशील तर मी तुला अजिबात माफ नाही करणार, सिड म्हणाला. तसली चूक करायला मी या पुण्यात थांबणारच नाही ना, ध्रुवी म्हणाले. कुठे चाललीयस? न राहता सिडने तिला विचारलं. अजून काही ठरलं नाही, पण लवकरच ठरेल. तुझ्यापासून जितकं लांब राहायला जमेल तितक्या लांब राहील मी, ध्रुवी म्हणाली. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट, सिड म्हणाला. डोळ्यात पाणी आणत ध्रुवी त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्याकडे न बघताच तो तिथून जाऊ लागला. ती मात्र पुन्हा त्या फुटपाथवर बसली. सिडने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. तिला पुन्हा त्या फुटपाथवर बसलेलं बघून सिड पुन्हा पाय आपटत तिच्या जवळ आला. ती मात्र मोबाईलमध्ये काहीतरी करण्यात गुंतली होती. तू इथे बसून मला त्रास देत बसणार का? सिडने विचारलं. थोडा वेळ तर दे मला सेटल व्हायला. इथून कुठे जायचं हेच माझं ठरत नाहीये. अर्ध्या एक तासात माझं ठरेल तसं मी निघते इथून, डोंट वरी, त्याच्याकडे न बघताच ती म्हणाली. कुठे जायचं ठरत नाहीये म्हणजे? सिडने विचारलं. तुला नाही कळणार, तू तुझं काम कर ना. माझ्यामुळे तुझं काम पेंडिंग राहिलं तर चिडचिड करशील, ध्रुवी म्हणाली. तू असं कोड्यात बोलणं प्लीज थांबव आणि काय ते स्पष्ट बोल, सिड ओरडला. आईने घरी यायचं नाही सांगितलं. मी घर सोडून तुझ्याकडे आले होती. माझ्या बजेटनुसार एखादं हॉटेल शोधतेय मी, ध्रुवी म्हणाली. मामी घरी नाही घेते तुला? सिडने विचारलं. ध्रुवीने नाही म्हणून मान डोलावली. का? सिडने पुन्हा विचारलं. तुझं त्या आद्यासोबत लग्न झाल्यापासून तुझा नाद सोडून दे म्हणून आई आणि पप्पा बोलत होते, पण तुझा नाद सोडायला नाही जमत आहे मला. मी पुन्हा पेशवेजीत मध्ये चाललीये हे माझ्या घरच्यांना मान्य नव्हतं. खूप समजवत होते मला, पेशवेजीत मध्ये जाण्यापासून अडवत होते, पण मला मी काय वागते हेच समजत नव्हतं. तुझा इतर मुलीसोबत झालेलं लग्न बघून मानसिक संतुलन बिघडत चाललंय माझं. त्यात मला माझ्या प्रेमावर अतिविश्वास होता की तो माझी एक चूक माफ करेल. मी जर त्याचं लग्न झालं हे विसरू शकते तर तो सुद्धा माझी एक चूक विसरू शकतो, पण नाही. सगळं संपलंय आता. काहीच उरलं नाहीये माझ्या आयुष्यात. तुझ्या घरच्यांनी सत्तेसाठी माझं आयुष्य पणाला लावलंय. तुझं जबरदस्ती लग्न लावून माझं आयुष्य खराब केलंय, पण इट्स ओके. तू खुश आहेस ना, मग ठीक आहे. हॅप्पी राहा तुझ्या आद्यासोबत. तसं पण पहिलं प्रेम विसरून जाणं खूप सोपं आहे तुझ्यासाठी. मी पण माझ्या लाईफमध्ये जे काही मला मिळेल ते सोपं करून घेईल. डोंट वरी, डोळ्यातून येणारं पाणी पुसतच ध्रुवी म्हणाली. तिचा मोबाईल रिंग होत होता. जस्ट अ मिनिट म्हणत ती सिडपासून लांब झाली.
सम्राट प्लीज हेल्प मी यार, मला घर हवंय, निदान थोडे महिने तरी. तू माझे मेसेज वाचले असतील ना, महिना पण नाही 1-2 आठवड्यासाठी बघ. आणि तू फोनवरून बोलत बसू नकोस. मी सीडच्या ऑफिस जवळ आहे, लवकर इथे ये, ध्रुवी म्हणाली. सीडला तिचं बोलणं ऐकू येत होत. मनावर कितीही आवर घातला आणि कितीही कठोर व्हायचं ठरवलं तरी त्याला कठोर वागायला जमत नव्हतं. तिने फोन कट केला आणि सीडकडे न बघताच ती पुन्हा त्या फुटपाथवर बसली. पिशवीजीत मध्ये राहू शकतेस, सीड म्हणाला. तिने नाही म्हणून मान डोलावली. मी आईसाहेबांना मामासोबत बोलायला सांग, त्या समजवतील त्यांच्या भावाला. तुला इथे तिथे राहायची गरज नाही. नाही म्हणायला गेलं तरी पहिल्या प्रेमाची काळजी सीडला वाटत होती. तिची काळजी करतच तो म्हणाला, मला नाही वाटत आई पप्पा समजतील. तुला प्रयत्न करून बघायचंय तर तू बघ, ध्रुवी म्हणाली. आपले आई वडील ऐकणार नाहीत हा आत्मविश्वास ध्रुवीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. विश्वजितमध्ये तर राहूच शकतेस ना, सीड म्हणाला. तिथे राहून काय करू? तुला त्या आध्याचा हात पकडून इथे तिथे फिरताना बघत बसू काय? सणक जाते माझ्या डोक्यात तुला इतर मुलीसोबत बघून. मग तुला मिळवण्यासाठी मी पुन्हा वेड्यासारखं वागणार आणि मग तुला सॉरी सॉरी करत असं तुझ्या मागे मागे फिरणार. मला नकोय आता हे सगळं, बस झालं. सम्राट येतोय मला न्यायला, तू हेल्प करेल मला. तसंही मला न्यू जॉब मिळेपर्यंतचा प्रश्न आहे, नंतर माझी मी एकटी राहू शकते, ध्रुवी म्हणाली. सीड निशब्द होता. ध्रुवीची काळजी वाटू लागली होती त्याला. एकटक तिच्याकडे बघत तो विचारांच्या तंद्रीत हरवून गेला होता. दुरूनच येणाऱ्या सम्राटच्या गाडीला बघून ध्रुवी उठून उभी राहिली. डोळ्यावर गॉगल चढवत तिने सुटकेस हातात घेतली. सम्राट गाडीतून बाहेर उतरला आणि सीड जवळ आला. तुला काम नाही आज? सम्राटने विचारले. सीड शांत बसून राहिला. सम्राटने ध्रुवीची बॅग घेत ती बॅग खाली ठेवली. ध्रुवी आत गाडीत जाऊन बसली. सम्राट आत जाऊन बसणार तो सीडने त्याला अडवलं. कुठे राहणार ती? सीडने विचारलं. घरी येणार नाही बोलते, मग आमच्या घरी नेतो तिला, सम्राट म्हणाला. इथे तर कोणीच नसतं ना? सीडने विचारलं. मग तू जाऊन राहतो का तिच्यासोबत? सम्राट मस्तीतच म्हणाला. सम्राट, सीड रागातच ओरडला. तू नुसतं रागवत बस यार, मी चाललो इथून. एकतर ऑफिसमधून फोनवर फोन यायला लागलेत मला. सगळी कामं सोडून मी समाजसेवा करत बसलो इथे. पण समाजसेवा करून काय मिळतं तर राग. आता तर घर येईपर्यंत ही मुलगी रडगारानं सांगत बसेल ते वेगळं. प्रेम तुम्ही लोकांनी करा आणि मी नस्तरत बसतो इथे, सम्राट म्हणाला आणि स्वतःच्या गाडीत येऊन बस. गाडी तिथून जाईपर्यंत सीड त्या गाडीकडे फक्त बघतच राहिला. गाडी तिथून दिसेनाशी झाली तसं तो स्वतःच्या डेस्कवर येऊन बसला. पण डोक्यात ध्रुवी एकटी कशी राहील ही चिंता घर करून होती. कामात लक्ष केंद्रित करता येत नव्हतं त्याला. ध्रुवीवर प्रेम नाही पण काळजी होतीच. त्याला स्वतःच्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन कठोर बनता येत नव्हतं. शेवटी न राहून सीडने सम्राटला फोन फिरवले. ए सीड, आय एम व्हेरी बिझी, विल कॉल यू लेटर, सम्राट म्हणाला. ध्रुवीला सोडलं का घरी? सीडने विचारले. तिचं ती जाते बोलली. मला कामावरून कंटिन्युअसली कॉल येत होते, सो मी पण तिला घरापर्यंत सोडण्याच्या भानगडीत नाही पडले, सम्राट उत्तरला. तू तिला घरी सोडून नंतर कामावर जाऊ शकला असता ना, असं कसं अर्ध्यावर सोडलं तू तिला? सीड विचारू लागले. ए हॅलो, अर्ध्यावर तू सोडलेस तिला, मी नाही. स्वतः तिचे ऑफिस सांभाळतोयस आणि मी इथे बॉसचा ओरडा खात बसलोय. त्यात हात दुखतोय यार माझा, स्टेअरिंग पण फिरवायला जमत नाहीये. एवढी काळजी आहे मग तू स्वतः तिला सोडायचं ना घरी. आणि सगळ्यात महत्वाचं, तिचा जास्त विचार करण्यापेक्षा ती सकाळी काय वागली तुझ्यासोबत ते आठव. तिची जास्त काळजी करण्याच्या लायकीची ती अजिबात नाहीये. तरीही तुला तिची जास्तच काळजी वाटत असेल तर तू कर. मला तिची जेवढी हेल्प करता आलीये तेवढी मी केलीये, सम्राट म्हणाला आणि फोन कट झाला. सीड त्याला पुन्हा फोन लावत होता पण सम्राटने फोन स्विच ऑफ करून टाकला. कामाच्या गडबडीत सुद्धा अधूनमधून सम्राटला फोन लावण्याचं काम सीडचं सुरू होतं. पण सम्राट फोन स्विच ऑफ करून बसला होता. शेवटी न राहून सीडने ध्रुवीला फोन लावला
तर तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ येत होता. घड्याळ जसं पुढे सरकत होतं तसं सीडच्या हृदयाचे ठोके वाढत होते. कामावरून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन तो आबांच्या जुन्या घरी जायला निघाला. जवळपास तासाभराने तो आबांच्या घरात पोहोचला. अगदी सामसूम ठिकाणी त्यांचं ते घर होतं. आजूबाजूचा अंदाज घेतच सीडने दाराची बेल वाजवली. काही क्षण शांततेत गेले. सीडने पुन्हा दारावरची बेल वाजवली, पण कोणीही दरवाजा उघडत नव्हतं. सम्राट आणि ध्रुवीला फोन लावण्याचं काम त्याचं सुरू होतं, पण दोघांचे मोबाईल अजूनही स्विच ऑफ येत होते. सीड, मागून ध्रुवीचा आवाज त्याला आला. मागे वळून त्याने पाहिलं तर हातात भल्या मोठ्या पिशव्या होत्या. कुठे गेलेलीस आणि फोन का स्विच ऑफ केलास? सीडने विचारले. नंबर चेंज केला. तुला मगाशी फोन कॉल करून मी ते सिम कार्ड फेकून दिलं. नवीन नंबर आहे माझा, जो मी कोणासोबत शेअर नाही करू शकत. म्हणत तिने हातातील पिशव्या सीडच्या हातात दिल्या आणि बॅगेतून किल्ली काढू लागली. दरवाजावरील कुलूप उघडं होताच सीडच्या हातातून सामानाच्या पिशव्या घेत ती सरळ आत निघून आली. सीडला खरं तर आत जायचं नव्हतं, पण मनात नसताना तो त्या घरात शिरला. ध्रुवी आणलेल्या सामानासकट किचनमध्ये शिरली. तू ह्या घरी राहणार? सीडनं विचारलं. मी कुठे पण आणि कशी पण राहीन सीड, तू नको माझी काळजी करूस. ध्रुवी उत्तरली. कितीही नाही म्हटलं तरी काळजीही वाटणारच. मला कठोर वागता नाहीये आणि ह्या माझ्या स्वभावाचा तुम्ही प्रत्येकजण फायदा उचलत आलात. मी कुठे कमी पडलेलो जे तू एवढा मोठा विश्वासघात केलास माझा? प्रत्येक क्षणी तुझी काळजी घेच. तुझी प्रत्येक गोष्ट मी ऐकत आलो. तुझ्या मनाविरुद्ध मी कधी वागलेलं मला आठवत नाही. प्रेम तर मी खूप करायचो तुझ्यावर. दिवसाची सुरुवात तुझा आवाज ऐकल्यानंतर व्हायची माझी. यातील एकही गोष्ट तू माझ्यासाठी नाही केलीस ध्रुवी. तुझं माझ्यावर प्रेम नाही हे तू प्रत्येक क्षणी मला दाखवत आलीस. पण मला कळून न कळण्यासारखं करत मी तुझ्या मागे मागे करत होतो. आता अचानकमुळे तुला माझ्यावर प्रेम होऊ लागलंय, सीड म्हणाला. ध्रुवीने हातातील बॅगा तशाच किचनच्या ओट्यावर ठेवल्या आणि ती सीड समोर येऊन उभी राहिली. अचानक? सीडच्या अगदी नजरेत बघतच तिने विचारलं. अजून नाही तर काय, हे अचानक तर होतंय ना सगळं. किस तर दूरच राहिलं. तुला सदा हात लावला तरी रागवायचीस तू. आणि आज सकाळी तुझं काय चालू होतं? माझ्या बायकोसमोर माझं नाव खराब करण्यासाठी तू हे करत होतीस ना? सीडने विचारलं. तुला जी गोष्ट माझ्याकडून हवी होती ती गोष्ट तुला दिल्यावर तू माझा पुन्हा होशील असं मला वाटत होतं, म्हणून मी तसं करत होते. तुझ्या बायकोच्या नजरेत तुझं नाव खराब करण्यासाठी माझ्याकडे खूप सारे मार्ग आहेत. वेळ नाही लागणार मला तुला तिच्यापासून लांब करण्यासाठी. पण मला तू जबरदस्ती नकोयस. जे सकाळी मी वागली ते मी विसरून गेलीये आणि तू सुद्धा विसरून जा, ध्रुवी म्हणाली. विसरून तर तुला जायचंय मला, ते पण पूर्णपणे, सीड म्हणाला. मग का आलास इथे माझ्या मागे मागे? प्रेम आहे म्हणूनच ना? सीडच्या छातीवर दोन्ही हात ठेवतच तिने विचारलं. हळूहळू तिचे हात त्याच्या कॉलर जवळ जाऊ लागले, पण त्याआधी सीडने तिला अडवलं. प्रेम आम्ही फक्त आणि फक्त आध्यावर करतोय, काळजी मात्र आम्ही सगळ्यांची घेतो, त्यातील एक तू, सीड उत्तरला. ती मात्र नजरेत राग आणत त्याच्याकडे पाहू लागली. उगाच शब्दाने शब्द वाढू नये म्हणून ती किचनमध्ये शिरली. शॉपिंग करून आणलेलं सामान ती लावू लागली. सीड बाहेरच सोफ्यावर येऊन बसला. सम्राटला पुन्हा त्याने फोन लावला. आता मात्र सम्राटचा फोन रिंग होऊ लागला. हॅलो. सम्राटने फोन उचलत कानाला लावला. फोन का स्विच ऑफ केलायस तू? किती फोन लावतोय? सीडने रागातच विचारलं. बिझी होतो, आता गाडी ड्राईव्ह करतोय, नंतर बोलूयात, सम्राट म्हणाले. कुठे जातोयस? सीडने विचारलं. जीव द्यायला. येतोय सोबत? सम्राट रागातच ओरडला. सीड पुढे काही बोलणार त्याआधीच सम्राटने फोन कट करून टाकला. सीड डोक्याला हात लावून बसला. चहा. ध्रुवीने वाफालेला कप त्याच्या समोर धरला. त्या क्षणी चहाची तलप त्याला लागली होती. तिने त्याच्या हातातून ग्लास काढून घेत सरळ ओठांवर लावला. डोंट वरी, सम्राट येतो इथे.
सीडच्या समोर येऊन बसतच ती म्हणाली, तुला कसं माहिती? सीडने विचारले. ही मेसेज मी, ध्रुवी म्हणाली. चहाचा कप समोर टेबलवर ठेवताच डोळे मिटून तो काही क्षण शांत बसला. कधी सम्राट येतोय असं त्यांना झालं होते. साधारण 5च्या दरम्यान सम्राट आला. तू इथे आहेस? सीडला बघून आश्चर्य व्यक्त करतच सम्राट म्हणाला. हिच्यासोबत इथे कोण थांबणार? सीडने विचारले. माझ्याकडून नको त्या गोष्टीची अपेक्षा करू नकोस. तुला असं वाटत असेल की मी इथे थांबेल तर तो तुझ्या डोक्यात आलेला विचार आत्ताच्या आत्ता मनातून काढून टाक. हिला मी पेशवेजीतमध्ये राहा म्हणून बोललो, पण ही नाही बोलते. मी माझे कामधंदे सोडून हिच्या मागे नाही फिरू शकत. सम्राट म्हणाला. मी आईसाहेबांना फोन करून इथे बोलवून घेतो. मामा मामीसोबत जे काही बोलायचं ते त्या बोलतील. सीड म्हणाला. खिशातून मोबाईल काढत त्याने आईसाहेबांना फोन फिरवले. आईसाहेब भजन कीर्तनात व्यस्त होत्या. त्यांनी फोन उचलला नाही. सीडने तोंड पाडत सम्राटकडे पाहिलं. नाही ना उचलला? सम्राटने विचारले. सीड शांत बसून राहिले. ए ध्रुवी, गप्पपणे चल ना घरी. इथे तुला असं एकटं नाही गो सोडू शकत. निदान कोणी एखादं नोकर साकर मिळेपर्यंत तरी चल. सम्राट म्हणाला. ध्रुवीने नाही म्हणून मान डोलावली. सीड आणि सम्राटने एकमेकांकडे पाहिले. सगळं तुझ्यामुळे झालंय सीड. काय गरज होती यार हिच्या प्रेमात पडायची? सम्राट ध्रुवीच्या पुढ्यातच सीडला म्हणाला. सीडने ध्रुवीकडे पाहिलं तर ध्रुवीने डोळे मोठे करतच सम्राटकडे पाहिलं. सम्राट, तुला जे काही बोलायचंय ते क्लिअर बोल. ध्रुवी रागातच म्हणाले. तेवढी हिंमत नाही माझ्यात. जेवढं बोललो तेवढंच खूप आहे. सम्राट म्हणाला. तुम्हा दोघांना एवढी काळजी करण्याची गरज नाहीये. माझं मी राहील एकटी. आयुष्यभर तुम्ही लोक येणार का माझी काळजी करायला? ध्रुवीने विचारलं. सीड आणि सम्राट दोघेही शांत बसून राहिले. मला आध्याला कॉलेजमधून आणायला जायचंय. मी निघतो. सीड म्हणाला. मी काय करू? सम्राटने विचारलं. जमल्यास घेऊन ये तिला घरी, नाहीतर राहू दे तिथे एकटीला. तसं पण स्वतःचं तेच खरं करण्याची सवय तिला सुरुवातीपासूनच आहे. सीड रागातच म्हणाला आणि तो तिथून निघाला. इथे आद्या सीडची वाट बघत बसली होती. आज कथ्थक क्लास तिने थोडक्यातच आटोपला होता. डोक्यात फक्त आणि फक्त सीडचा वाढदिवस तिच्या चालू होतं. त्या व्यतिरिक्त तिला काही सुचतच नव्हतं. मला उशीर झाला का यायला? सीडने तिच्या बाजूला येऊन बसतच विचारलं. मी लवकर आटोपलं. आद्या तोंड पाडतच म्हणाली. का? बरं नाही वाटत आहे का? सीडने तिच्या कपाळावर हात ठेवतच विचारलं. बरं वाटतंय, पण आज कथ्थक शिकवावंसंच वाटत नव्हतं. आद्या म्हणाली. मग काय करावंसं वाटतंय? सीडने हसतच विचारलं. तेच तर कळत नाहीये ना मला. सकाळपासून तोच विचार करते. आद्या म्हणाली. कसला विचार? सीडने विचारलं. ते तुमचा बट. आद्याने पटकन तोंडावर हात ठेवले. माझा काय? सीडने विचारलं. काही नाही म्हणून आद्याने गरागरा मान फिरवली. हळू लचकेल ती मान. सीडने तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरतच विचारलं. तसं ती शांत झाली. तुला मला सांगायचं नाही असं आहे का? सीडने विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलावलं. काही लपवत तर नाहीस ना? सीडने पुन्हा प्रश्न केला. मी काय लपवू? हवं तर बॅग चेक करू शकता. आद्या उत्तरली. सगळं बॅगेत लपवते का तू? सीडने हसतच प्रश्न केला. तुम्ही स्वतःचं कपाट माझ्यासोबत शेअर करत नाही. नवीन कपाट घेतो असं बोलतात, पण नवीन कपाट काय घेत नाही. मग कुठे लपवू मी? आद्या म्हणाली. नवीन घरी तुला मोठंसं कपाट घेऊन देते. थोडे दिवस ऍडजस्ट कर. सीड म्हणाला. नवीन घरी? आद्याने डोळे मोठे करतच विचारलं. कोणाला सांगू नकोस. आपण हे घर सोडून दुसरीकडे जातोय. तुझं कॉलेज संपायला थोडेच महिने बाकी आहेत. ते झालं की आपण या घरून निघतोय. सीड म्हणाला. कुठे जायचं? आद्याने विचारले. मुंबईत मित्राच्या ओळखीने एक फ्लॅट मी विकत घेते. 1-2 महिने लागतील पेपरवर्कसाठी.
मग आपण दोघे तिथे शिफ्ट होतोय, पण ह्याबद्दल घरी कोणालाच बोलायचं नाही. सिडने ताकीद दिली. घरी कोणी माझ्यासोबत बोलायला येतच नाही, मग प्रश्नच नाही ना. आद्या म्हणाली, भाई तर बोलतो ना तुझ्याशी, त्याला पण नाही सांगायचं. सिड म्हणाला, ते तर 2 दिवस झाले माझा फोन पण उचलत नाहीये. उलट मलाच त्यांची काळजी वाटायला लागली. मला तर वाटतंय ना, अंजली बहिणीची तब्येत ठीक नसणार. आपण जायचं का त्यांना भेटायला? आद्याने विचारले. अंजली बहिणी? सिडने डोळे मोठे करतच विचारलं. कोण असेल अंजली? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.